वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने काम करत आहेत। त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडी वसमत शाखेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असतील, या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा कमिटीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीला संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या थाटात साजरी देखील करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सर्वच जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा सदस्य नरेश कोकरे, प्रल्हाद जोंधळे, देवीदास सावंत, कार्यकारी तालुका अध्यक्ष भास्कर गवळी, पप्पू खंदारे, शहर अध्यक्ष कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष आनंदजी दातार, वसमत तालुका अध्यक्ष उत्तम करवंदे मामा, प्रवीण बारहाटे, सोनू आर्वीकर, राहुल कांबळे, राहुल उबारे, राहुल करवंदे, आनंद ढेमरे, रोहिदास वाहुळे, दलित श्रावणे, मुकुंद करवंदे यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळेजी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत। काय म्हणतात पाहूयात। आज वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने वसमत तालुका कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यामध्ये अर्पण करून आम्ही वंचित बहुजन आघाडी शिवजयंती साजरी केलेली आहे। त्याचबरोबर आज ज्या पद्धतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं, ती एक संकल्पना घेऊन आज वंचित बहुजन आघाडीची आम्ही बैठक घेऊन इथला तालुका पिंजून काढून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आम्ही केलेला आहे।